काल रात्री घडल्याप्रमाणे आमचे चव्हाण सर रूमवर झोपले होते. रूमवर झोपल्यानंतर कवठ्यातले काही माणसं आले. त्यांनी आमच्या सरांना त्यांच्या रूमवरून उचललं, इथं गावात मारहाण केली, परत कवठ्यात नेलं, कवठ्यात हाणमार केली. त्याच्यानंतर परत त्यांनी गावात पण सरांना इतकी हाणमार केली की आमचे सर आम्हाला अक्षरशः ओळखू पण येत. फक्त आमच्या या सर्व विद्यार्थ्यांचं आमचं फक्त एकच मागणं आहे, जे गुन्हेगार आहेत त्यांना फक्त अटक झाली पाहिजे, एवढीच फक्त आमची इच्छा आहे. घटना घडली ती साधारणतः काय घडली, अशा पद्धतीने तुम्हाला मारहाण झाली, काय प्रकार घडले? मी झोपलेलो होतो. दरवाजा वाजवल्याच्या नंतर मी दरवाजा उघडला. मी बनेलवर होतो. मुलांनी मला सांगितलं की कपडे घाला, आपल्याला बाहेर जायचं आहे. मी म्हटलं कशाला जायचं आहे? ते बोलले नाही, एक विषय आहे. म्हटलं कोणता विषय, मला सांगा. ते बोलले की इथं नाही करणार, तुम्ही चला बाहेर. म्हटलं काय विषय ते तर मला सांगा, मग मी येतो. ते बोलले इथं तुम्ही शिक्षक आहात, तुमची इथं इज्जत आहे, इथं तुम्हाला काय नाही करणार, आपण तिकडं जाऊन बघू काय विषय तो. मी आतमध्ये गेलो, टी शर्ट घातल्याच्या नंतर काही जण रूममध्ये घुसल्याच्या नंतर त्यांनी लाथाबुक्क्याने मला मारायला चालू केलं. मी त्यांना विचारत होतो की मला का मारताय, मला कळू द्या. ते बोलले, काहीच बोलत नव्हते. मग नंतर अजून मुलं आली आणि ते बोलले तू इथं कसं नोकरी करतो, काय करतो, तुझ्याकडे बघतो आम्ही, तुझा बरोबर कार्यक्रम लावतो. मग त्याने मोकार मारहाण केली. तिथून वडलं, रूमच्या बाहेर काढल्याचं बाहेर पण मारहाण झाली. तिथून उचललं, गाडीवर टाकल्याच्या नंतर माझा हात आणि तोंड एकदम पॅक केलं, हातपाय वगैरे पॅक केले एकदम. दोघं जणांनी मध्ये धरलं होतं मला. तिथून उचललं आणि कवठे दिशेने गाडी घेतली त्यांनी. आणि रस्त्यामध्येच ते म्हणत होते की याचा बरोबर योग्य कार्यक्रम लावू, याला बांधून मारू. आणि अर्ध्या रस्त्यावर जाऊन त्यांनी प्लॅन चेंज केला आणि तिथून गाडी फिरवली. आणि त्यांनी म्हटलं की सविन्याच्या लोकांना कळू द्या की आपण काय आहोत, सविन्याच्या चौकात याला मारू. मग त्यांनी सविन्याच्या चौकामध्ये येऊन मला तिथं त्यांच्या गाड्या भरपूर होत्या, मग मला गाडीवरून वडलं आणि मारहाण केली. त्यांच्या हातामध्ये हॉकी स्टिक होते, लाकडी दांडके होते आणि लाथाबुक्क्याने पण मारहाण केली. शर्ट फाडला आणि त्यानंतर गावकरींनी मला वाचवलं त्यांच्या हातातून. एकूणच हे काही जुन्या वादातून घडलं, त्याचं काही कारण सांगितलं, ही लोक कोण होती, आता गुन्हा काय दाखल? मी कोणालाच ओळखत नाही, सध्या तरी मी कोणालाच ओळखत नाही. मला गावकऱ्यांनी सांगितलेलं की हे कवठेचे काही मुलं होते, त्यांनी तुम्हाला मारहाण केली म्हणून. माझे ओळखीचे कोणी नव्हते त्यामध्ये.